एव्हरीवन. आज आपण सोशलॉजीमध्ये ऍप्लिकेशन ऑफ सोशल रिसर्च ऑफ इंडिया सोशल प्रॉब्लेम्स हा टॉपिक शिकणार आहोत. म्हणजे सामाजिक संशोधनातील वस्तुनिष्ठ समस्या. म्हणजे आपल्या इंडियन आपल्या समाजामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत संशोधनाचे ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये आहे वस्तुनिष्ठतेचा पहिला पॉइंट आहे वस्तुनिष्ठतेचा अर्थ. वस्तुनिष्ठता ही शास्त्रशुद्ध संशोधनाचे एक आवश्यक लक्षण समजले जाते. व्यक्तिप्रधान किंवा आत्मनिष्ठ संशोधन आणि विषयप्रधान किंवा वस्तुनिष्ठ संशोधन असे संशोधनाचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी व्यक्तिप्रधान अभ्यासकाच्या मताच्या भावनाचा पूर्वग्रहाचा प्रभाव असतो. म्हणजे व्यक्तिनिष्ठ संशोधनाचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक आहे व्यक्तिप्रधान आणि दुसरा आहे विषयप्रधान वस्तुनिष्ठ संशोधन. त्याच्यामध्ये व्यक्तिप्रधान संशोधन हे कशावर असते? व्यक्तीवर असते. व्यक्तीची स्वतःची मते, भावना आणि त्यांचे पास्ट एक्सपिरियन्स, पूर्वग्रहाचा अभाव जे आहे अशा अभ्यासात भावना आणि विचाराचा प्राधान्य अशा संशोधनामध्ये भावना आणि विचाराला जास्त महत्त्व दिले जाते. का म्हणतात? व्यक्तिनिष्ठ संशोधन आहे. वृत्तपत्रातील विभिन्न लेखकाचे लेख हे व्यक्तिनिष्ठ अभ्यासाचे एक उदाहरण आहे. शासनाच्या अंदाजपत्रावर किंवा एखाद्या चित्रपटावर मूल्यांकन लिहिणाऱ्या एकाने स्वागत केले असते तर दुसऱ्या लेखकाच्या गोष्टीवर लेखनातून टीका करतो. म्हणजे व्यक्ती जे आपले मत लिहिते वृत्तपत्रामध्ये त्याच्यातून काही ना त्याच्यातून चांगले वाटते विचार व्यक्त करतात, काही त्याच्यावर टीका करतात. हे दूरभास नेहमीच असतो है ना. व्यक्तिनिष्ठ अभ्यास पद्धती ही वर्णनात्मक स्वरूपाची असते हे स्पष्ट होते. म्हणजे ही पद्धती कशी आहे? वर्णनात्मक आहे. व्यक्तिनिष्ठ अभ्यास पद्धती आपल्याला बुद्धीचा उपयोग करून त्याला जे काही वाटते त्याला आधारे निष्कर्ष काढला जातो. व्यक्तिनिष्ठ संशोधन हे व्यक्ती आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या विचाराने, आपल्या मताने प्रत्येकजण आपापल्या परीने त्याच्यावर अभ्यास करू शकतो. वस्तुनिष्ठ अभ्यास पद्धती ही विश्लेषणात्मक स्वरूपाची असते. म्हणजे ती फक्त ढोबळ मतावर किंवा एखाद्या व्यक्तीच्या विचारावर आधारलेली नसते. ती विश्लेषणात्मक स्वरूपाची असते. या पद्धतीत अभ्यासक हा तटस्थ असतो. त्याच्या वास्तविक तथ्यावर भर असतो. तो कशावर भर देत असतो? रियालिटीवर. जे असं नाही की एखाद्याने जे गृहीत धरलं त्याच्यावर नाही, त्याच्यावर तो कसं विश्लेषण करतो. तो त्याचं वास्तविक म्हणजे रियालिटीवर जास्त भर असते. वस्तुनिष्ठ संशोधनामध्ये निष्कर्ष हे संशोधन प्रक्रियेत अवलोकन, परीक्षण आणि विश्लेषण या प्रक्रियावर आधारित असते. यामध्ये एखादी घटना जशी तशी समजून घ्यायचा प्रयत्न केला जातो आणि तशीच ती प्रतिपादन केली जाते. वस्तुनिष्ठ हे स्वातंत्र्य अभ्यास पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वस्तुनिष्ठ पद्धती हे कशी आहे? शास्त्रीय अभ्यासक्रमामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहे. सामाजिक संशोधन निकोप होण्यासाठी देखील वस्तुनिष्ठतेचा आधार केला जातो. मात्र सामाजिक संशोधन हे मानवी व्यवहाराशी संबंधित असल्यामुळे त्यात अशी वस्तुनिष्ठता पारखणे अत्यंत कठीण कार्य आहे. म्हणजे माणसाचे ह्युमन बिहेवियर हे कसं असते? वेगवेगळं असते. वेगवेगळ्या टप्प्यामधलं, वेगवेगळ्या विभागामधलं आणि वेगवेगळ्या मेंटल स्टेजमधलं. म्हणजे ज्याची मेंटल स्टेज कोणत्या लेवलवर आहे त्याच्यावर ते म्हणजे ती व्यक्तिनिष्ठ पद्धती आधारलेली असू शकते. भावना, मत, आवडी-निवडी याचा प्रभाव संशोधनावर पडत असतो. बरोबर आहे ना. तो ज्या विचाराने ग्रस्त आहे, ज्या लोकांची तो खूप आपला आयडियल मानतो त्याच्यावर तो जास्त भर देणार आहे. त्या गोष्टीकडे तो जास्त भर देऊन ते संशोधन तो करणार आहे. दुसरा आहे वस्तुनिष्ठतेची व्याख्या. वस्तुनिष्ठतेची व्याख्या काय? डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे निरनिराळ्या अभ्यासकांनी वस्तुनिष्ठतेच्या निरनिराळ्या व्याख्या केल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ऑथर्सनी विचारवंतांनी आपले विचार व्यक्त केले आहेत व्याख्येतून. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे भौतिक घटनेकडे पाहण्याचा श्रद्धा असा आणि भयरहित दृष्टिकोन होय. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे ज्या भौतिक घटना झाल्या आहे, म्हणजे जे नेचरमध्ये जे घटना होतात त्याच्यामध्ये
पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे, आशा आणि भयरहित आहे. या दृष्टिकोनात भावना आणि कल्पना यांना स्थान नसते. तटस्थ दृष्टीने अवलंबून करण्याची इच्छा म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असते. आता समजा नेचरमध्ये कोणती पण घटना होत असते, तारा डुबणे हे ते, कोणी जे तबक्यामधले आहे, जे अशिक्षित आहेत, त्याच्यातून ते काहीतरी वेगवेगळंच लॉजिक लावतात. पण जे सायंटिस्ट आहेत, जे रिसर्चर आहेत, ते त्याचा सांगू शकतात की हे अशी घटना का झाली आहे, नेचरमध्ये अशी वेगवेगळी घटना कशावर होतात, त्याचा प्रभाव काय पडते. त्याच्यासाठी ती रिसर्च कशी असते, भावनाच्या आहारी किंवा कल्पनाच्या आधारावर नसते, ते पूर्ण अवलोकन करून वस्तुनिष्ठ दृष्टिकोन होईल. हे कोणी सांगितलं होतं, कार या विचारवंताने. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठता म्हणजे तथ्याचे निष्पक्षपणे किंवा तटस्थपणे परीक्षण करण्याची इच्छा आणि योग्यता होय. वस्तुनिष्ठ म्हणजे त्याची निष्पक्षता असली पाहिजे, त्याच्यामध्ये काही पक्षपात नसलं पाहिजे. कोणत्या गोष्टीला जास्त भर देणे, कोणत्या गोष्टीला कमी भर देणे किंवा आपल्या मनाने काही पण त्याच्यावर निष्कर्ष काढणे हे त्याच्यामधला काही पर्याय नाही आहे. हे कोण सांगते, ग्रीन ह्या विचारवंतांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठता म्हणजे तटस्थ आणि निष्पक्ष निरीक्षणाद्वारे तथ्याचे, माहितीचे आणि आकडेवारीचे वास्तविक संकलन आणि विश्लेषण होईल. हे कोण सांगितलं, डॉक्टर बोधनकर यांनी सांगितले आहे. सामाजिक घटनांचे स्वरूप हे जटिल आणि गुंतागुंतीचे असते, कारण त्या घटना मानवी वर्तणुकीशी संबंधित असतात. संशोधन हा सुद्धा भाव, भावना, विचार, विकार, संस्कार, मूल्ये असलेला एक माणूसच असतो. संशोधक पण काय आहे, शेवटी एक व्यक्तीच आहे. जो संशोधक करत आहे, जो रिसर्च करत आहे, तो पण एक व्यक्ती आहे. तो सर्व भावनांनी, विचारांनी, संस्कारांनी आणि त्याच्यावर असलेल्या नॉलेजनी, बाहेरून त्याला जे वेगवेगळ्या टप्प्यातून वेगवेगळ्या वेळी जे नॉलेज भेटलं आहे ते त्याच्याजवळ आहे. म्हणजे तो एक माणूस आहे, त्याला पण एक मर्यादा आहे. त्याच्या रिसर्चमध्ये पण काही त्रुटी असू शकते, काही चांगलंही असू शकते. तो आपल्या जीवनात काही मूल्य किंवा आदर्श यांना प्राधान्य असं होऊ शकते. म्हणजे तो काहीतरी मूल्यावर भर देऊ शकते, कोणी त्याचा आदर्श असू शकते. तो आपल्या भावनांना आणि विचारांना पूर्णपणे विसरू शकणार का, नाही. जेव्हा तो रिसर्च करणार तेव्हा ते विचार आणि भावना त्याच्यामध्ये राहणारच आहे. सर्व विचार, भावना, मतांचा थोडा का होईना पण संशोधकावर त्याचा प्रभाव पडतच असतो. बरोबर आहे ना. तो आपले जे लहानपणापासून ज्या वातावरणात तो जन्मला आहे, ज्या विचाराने तो ग्रसलेला आहे, त्याचा त्याच्यावर प्रभाव पडणार आहे. त्या रिसर्चवर पण त्याचा परिणाम पडू शकतो. तरी सुद्धा संशोधन समस्येसंबंधी त्याचा शोध घेण्यासाठी संशोधकाजवळ विशिष्ट वस्तुनिष्ठ दृष्टी असणे आवश्यक असते. म्हणूनच वस्तुनिष्ठता हा वैज्ञानिक संशोधनाचा आधारस्तंभ आहे. तरी पण त्यांनी त्या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते संशोधन म्हणजे रिसर्च पार पाडले पाहिजे. त्याच्यानंतर संशोधनात वस्तुनिष्ठतेचे महत्त्व किंवा आवश्यकता, इम्पॉर्टन्स ऑफ नीड ऑफ ऑब्जेक्टिव्ह इन रिसर्चसाठी कोणते वस्तुनिष्ठतेचे महत्त्व आहे. पहिला आहे सत्य आणि यथार्थ ज्ञान प्राप्त करणे. टू एक्वायर ट्रू अँड ॲक्युरेट नॉलेज म्हणजे त्याला पहिले ते रिसर्चच्या आधी ते जे रिसर्च करायचं आहे त्याच्यावरचं हे ज्ञान आहे ते पूर्ण ॲक्युरेट पाहिजे. म्हणजे आणि ते ट्रूथ पाहिजे, खरं पाहिजे. असं नाही की ओघड किंवा कुठून घेतलेलं सत्य असेल त्याच्यात पारख झाल्यानंतरच त्यांनी ते रिसर्च चालू केलं पाहिजे. कोणत्याही वैज्ञानिक संशोधनासाठी वस्तुनिष्ठता ही अत्यंत आवश्यक बाब आहे. वस्तुनिष्ठतेच्या अभावी एकाच घटनेचे वा समस्येचे वर्णन प्रत्येक संशोधक भिन्न प्रकारे करेल. त्यामुळे घटनेबाबत वास्तविक स्पष्ट होणार नाही. संशोधन समस्येसंबंधी सत्य आणि यथार्थ ज्ञान प्राप्तीसाठी वस्तुनिष्ठतेची आवश्यकता असते. जर संशोधन विषयाशी संबंधित घटनेची वस्तुनिष्ठता अवलोकन केले असेल तर कितीही संशोधकांनी त्याचे अवलोकन केले तरी प्राप्त होणारा निष्कर्ष समान आढळून येईल. म्हणजे जो रिसर्च आहे तो यांनी खऱ्या पद्धतीने आणि पूर्ण ज्ञान प्राप्त करून केलं असलं तर ते रिसर्च सर्वांनी जरी करून पाहिलं तर त्याचा रिझल्ट काय येणार आहे, एकच येणार आहे. असं नाही की दुसऱ्यांनी करून पाहिलं तर त्याचा रिझल्ट दुसरा येणार नाही. म्हणूनच तो जे सायंटिस्ट लोक असतात ते वारंवार चाचण्या करून पाहतात की ते त्यांच्या चाचण्या फेल होते की पास होते आणि ते त्याच रिझल्टवर जाते का. म्हणून ते संशोधन हे कसे असले पाहिजे, सत्य आणि यथार्थ खरे असले पाहिजे.
तेव्हा सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. जर एखाद्या संशोधनाची चुकीचे निष्कर्ष काढले असले तरी त्या अशा वस्तुनिष्ठ अवलोकनांचे त्याचे पूर्ण परीक्षण करणे शक्य होते. म्हणजे एखाद्या संशोधनाने जर ते व्यवस्थितपणे पूर्ण ऑब्झर्वेशन करून पूर्ण त्याच्यामध्ये नॉलेज घेऊन जर केलं तर ते साध्य होऊ शकते. सामाजिक संशोधन हे मानवी वर्तणुकीशी संबंधित असते, हे दुसरं पाऊल आहे. सोशल रिसर्च इज रिलेटेड टू ह्युमन बिहेवियर. सोशल रिसर्च हे सामाजिक संशोधन हे कशावर रिसर्च आहे? मानवावर डिपेंड आहे. कारण की समाजामध्ये राहणारे कोण आहे? मानव आहे. मग रिसर्च कोणावर होणार आहे? मानवावर होणार आहे. मग ते कशावर आधारित राहणार आहे? माणसाच्या वर्तणुकीवर, माणसाच्या बिहेवियरवर. सामाजिक संशोधनात संशोधकापुढे वस्तुनिष्ठतेची समस्या निर्माण होते, कारण संशोधन विषय असणाऱ्या सामाजिक घटनांबाबत संशोधकाच्या मनात आस्था, प्रेम आणि आपुलकी असते, तर कधी द्वेष, राग, गुन्हा इत्यादी भावनाही असू शकतात. म्हणजे तो संशोधन करणार आहे तो कशा भावनांनी आणि कशा मेंटॅलिटीनी ग्रस्त आहे त्याच्यावर ते त्याची सामाजिक संशोधन निर्धारित असते. उदाहरणार्थ एखाद्या कामगाराच्या निवासस्थानावर असणाऱ्या समस्याचे संशोधन करणारा अभ्यासक हा साम्यवादी विचाराचा असेल तर त्याला कामगारावर आपुलकी आणि आस्था वाटेल. म्हणजे समजा एखादा जर संशोधक एखाद्या कामगारावर रिसर्च करत आहे तर त्याला जर त्या तबक्याविषयी आपुलकी असेल तर तो काय करणार आहे? त्याच्याविषयी चांगल्या भावना ठेवणार आहे आणि त्यांच्याशी आपुलकी ठेवणार आहे. आणि त्याच्याविषयी जर गुन्हा आणि संताप असेल आणि मालकाबाबत जर त्याला जास्त आपुलकी असेल तर तो त्या कामगाराशी गुन्हा करणार आहे. त्या उलट विषयाचा अभ्यास भांडवलदारी विचाराचा असेल तर त्याला मालकाविषयी आपुलकी वाटेल आहे ना. म्हणजे भांडवलदारी जर वृत्तीचा असतात तर त्याला मालकाविषयी, म्हणजे त्याला मालकाला किती फायदा होऊ शकते कामगारापासून आणि कामगाराची पिळवणूक कशी करायची हाच विचार तो करून. परंतु संशोधक आपला भावना, विचार, संस्कार, मूल्य इत्यादी भावना पूर्णपणे जुगारून कोणत्याही घटनेचे निर्वारीकरण, परीक्षण आणि विश्लेषण करतो, तोच खरा. संशोधकामध्ये कोणते गुण असले पाहिजे? तो पक्षपाती असला पाहिजे, भेदभाव रहित असला पाहिजे, आपल्या भावना, विचार, संस्कार, मूल्य इत्यादींना तो बाहेर टाकून त्याला संशोधन करते आले पाहिजे. संशोधन वस्तुनिष्ठतेचे महत्त्व आणि आवश्यकता. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं आहे सत्य आणि यथार्थाचे ज्ञान प्राप्त करणे. दुसरा मुद्दा आहे सामाजिक संशोधन हे मानवी वर्तणुकीशी संबंधित असते. तिसरा आहे सामाजिक शास्त्रांना विज्ञानाची योग्यता प्राप्त करून देणे. सामाजिक शास्त्राची जेव्हा आपण रिसर्च करू तेव्हा त्याला विज्ञानाची म्हणजे सायन्सची जोड असणे आवश्यक आहे. निष्पक्षता निष्कर्ष काढणे. आणि सामाजिक संशोधन हे मानवाला म्हणजे कोणत्या एका तबक्यावर विशेष संशोधन किंवा ज्यांच्या म्हणजे आदिवासी हे ज्यांना सोयींची आवश्यकता आहे त्या टप्प्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर ते सामाजिक संशोधन होणार आहे का, रिसर्च होणार आहे का? नाही. त्याच्यासाठी सर्वांसाठी आपुलकीने आणि भेदभावरहित असे संशोधन असले पाहिजे. सामाजिक घटना संबंधित वास्तविक ज्ञान प्राप्त करणे, योग्य आणि प्रतिनिधी स्वरूपाची तत्त्वे संकलित करणे, वैज्ञानिक पद्धतीचे प्रयोग यशस्वी करणे, निष्कर्षाची पडताळणी करणे, नवीन संशोधनाची शक्यता आणि नेहमी रिसर्च चालू ठेवल्याने काय होते की समाजामध्ये नवीन नवीन प्रॉब्लेम्स चालू होतात, नवीन नवीन समस्या असतात, ते आपल्याला लवकर दिसणार आणि त्याचे निदान पण आपल्याला लवकर करता येणार. सामाजिक शास्त्राची वैज्ञानिक योग्य प्राप्तता करून देणे. सामाजिक घटकांना म्हणावा तसा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणे शक्य नसल्यामुळे काही अभ्यासक सामाजिक शास्त्राचा विज्ञान म्हणून मान्यता देत नाही. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आपण सायंटिफिक पद्धतीने काही करू शकतो का त्याच्यावर रिसर्च नाही. कसं आहे मानवाचे बिहेवियर, चाली, रीती, रूढी, संस्कार, विचार याच्यावर काही रिसर्च करू शकत नाही आपण. म्हणजे प्रत्येक मानवावर रिसर्च करू शकतो का? नाही. सर्वांचे बिहेवियर वेगळे असते, संस्कार वेगळे असते, त्यांची विचार करण्याची पद्धती वेगळी असतात. म्हणून हे रिसर्च सायंटिफिक वेमध्ये 100% आपण करू शकत नाही. सामाजिक अध्ययनात संशोधकाच्या मते दृष्टिकोन, विचार, संस्कार, मूल्ये, अनुभव, पूर्वगृह दृष्टिता इत्यादी भावना पडतो. त्यामुळे त्यातील दोष दूर करून आणि वस्तुनिष्ठतेची काळ धरून सामाजिक शास्त्राचा वैज्ञानिक योग्यता प्राप्त करून देणे आवश्यक आहे. निपक्षपाती निष्कर्ष काढणे आणि ते निष्कर्ष कसे असले पाहिजे
निष्पक्षपाती, त्याच्यामध्ये भेदभाव नसले पाहिजे. सामाजिक संशोधन अध्ययन पद्धती वस्तुनिष्ठता असणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठतेच्या अभावी सत्य आणि निष्पक्ष निष्कर्ष किंवा सिद्धांताचे प्रतिपादन करता येत नाही. संशोधकांनी वस्तुनिष्ठतेच्या आधारावर काढलेले निष्कर्ष हे शास्त्र मान्य तसेच वैज्ञानिक स्वरूपाचे राहणार नाही. म्हणजे जर त्यांनी ते निष्कर्ष पद्धतीने केले नाही तर ते निष्कर्ष सर्वांसाठी सोयीस्कर राहणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये भेदभाव असल्यामुळे त्याचा काही टक्क्याला फायदा भेटणार आहे, काही टक्क्याला त्याचा फायदा भेटणार नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे? आंतरिक कलह निर्माण होणार आहे. 5वं आहे सामाजिक घटना संबंधित वास्तविक ज्ञान प्राप्त करणे. ज्ञान दूर करणे हे अज्ञान दूर करणे हे संशोधनाचे मुख्य कार्य आहे. अज्ञान दूर केल्याने आपल्याला काय प्राप्त होते? ज्ञान प्राप्त होते. सामाजिक घटना असणारे चुकीचे ज्ञान आणि त्याच्या वास्तविक कारणाविषयी चुकीचे धारणे उच्चाटन करून म्हणजे जे लोकांमध्ये चुकीच्या संकल्पना आहेत त्या रिसर्चच्या माध्यमातून शोधून काढणे आणि ते दूर करण्यास प्रयत्न करणे. सामाजिक शास्त्रीय उपलब्ध ज्ञानाच्या कक्षा आणि विकसित करणे, संबंधित ज्ञानात वृद्धी करणे, नवीन सिद्धांत प्रतिपादन करणे इत्यादींसाठी संशोधनाने वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असते. संशोधन विषयासंबंधी सामाजिक तथ्ये आणि घटना याचे वस्तुनिष्ठ अध्ययन करून ज्ञान प्राप्त करणे तरच सामाजिक संशोधनाचे ज्ञान संवर्धन हे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. सामाजिक संशोधन करत असताना ज्ञान संवर्धन असणे खूप आवश्यक आहे. म्हणजे समाजाचं अज्ञान संशोधकाला दूर करता आलं पाहिजे, तेव्हाच तर ते रिसर्च होणार आहे. म्हणजे समाजामधील पहिलेच तर समस्या समजून घ्यायचे आणि ते कशा दूर करायचे हेच तर रिसर्च करायचे आहे ना आपल्याला. ते रिसर्च करण्यासाठी त्या संशोधकाला स्वतःला ज्ञान असणे आवश्यक आहे आणि कोणत्या मार्गाने कोणत्याही मानवाला दुःख न पोचवता, हानी न पोचवता, त्यांच्या भावना न दुखवता ते संशोधन पार पाडायचे असते. योग्य आणि प्रतिनिधी स्वरूपाचे तथ्य संकलन करणे. तथ्य संकलनात वस्तुनिष्ठ पद्धतीचा अवलंब केला तर योग्य आणि प्रतिनिधी स्वरूपाची तथ्ये संकलित करता येतात. अन्यथा संकलित केलेली तथ्ये अनुपयुक्त ठरतात. म्हणून योग्य आणि प्रतिनिधित्व स्वरूपाची तथ्ये संकलित करण्यासाठी वस्तुनिष्ठतेचा अवलंब करणे आवश्यक असते. केवळ अशाच यथार्थ आणि वस्तुनिष्ठ तथ्यापासून योग्य निष्कर्षाची मांडणी करणे शक्य होईल आणि ज्ञानात भर पडेल. 7वा पॉईंट आहे वैज्ञानिक पद्धतीचे प्रयोग यशस्वी करणे. वस्तुनिष्ठता हे वैज्ञानिक पद्धतीचे मुख्य आधार तत्व आहे. वैज्ञानिक पद्धती आणि वस्तुनिष्ठता या दोन्ही एकाच नाण्याचे वैज्ञानिक पद्धती आणि वस्तुनिष्ठता हे काय आहे? एकाच नाण्याचे दोन बाजू आहे. म्हणजे आपण वैज्ञानिक संशोधनाची प्राथमिक आवश्यकता आहे. सामाजिक संशोधनात वैज्ञानिक पद्धतीचा योग्य यशस्वी करण्यासाठी संशोधकाने आपल्या अध्ययनात वस्तुनिष्ठतेचा उपयोग करणे आवश्यक आहे. योग्य वैज्ञानिक पद्धती आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी साध्य करता असल्यास सत्य शोधून काढणे सुलभ जाते. संशोधकात वस्तुनिष्ठ दृष्टिकोन नसल्यास केवळ वैज्ञानिक पद्धती ही सत्य संशोधनाची अनुपयुक्तता ठरते. आणि 8वा मुद्दा आहे निष्कर्षाची पडताळणी करणे. व्हेरिफिकेशन ऑफ कन्क्लुजन म्हणजे वारंवार पडताळणी करणे. तुमच्या ज्या निष्कर्षावर संशोधक पोहोचला आहे ते निष्कर्ष बरोबर आहे का, ते रिसर्च बरोबर झाली आहे का, त्याची ते वारंवार तो पडताळणी करत राहतो. पडताळणी किंवा पुनर्परीक्षण ही वैज्ञानिकतेची आवश्यक अट आहे. म्हणजे रिसर्चरला हे कसं आहे, पडताळणी केल्यानंतर त्याच्यावर योग्य निष्कर्षावर त्याला पोहोचता आलं पाहिजे. वस्तुनिष्ठता आधारलेले संशोधन आणि त्याचे निष्कर्ष याची कितीही वेळा पूर्ण परीक्षा केली तरी ते कसोटीला उतरतात. म्हणून सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठतेची आवश्यकता असते. 9वा आहे संशोधनाची शक्यता. वस्तुनिष्ठ अध्ययनामुळे नवीन संशोधनाची शक्यता निर्माण होते. म्हणजे जेव्हा नेहमी रिसर्च तो करत राहते तर त्याला नेहमी वेगवेगळे प्रॉब्लेम आणि वेगवेगळी शक्यता त्याला त्या रिसर्चमधून दिसते. तर तो त्या संशोधनाला कसे चाल राहते, नेहमी फ्लेक्झिबल राहते ते संशोधन. म्हणजे त्याला नेहमी त्याच्यातून काहीतरी नवीन दिसत असते. तो समाजासाठी काहीतरी नवीन रिसर्च करू शकतो. जे संशोधनामध्ये त्याला कार्यात विकास घडून येता येते. म्हणजे तो काही डेव्हलपमेंट करू शकतो नवीन. कारण ज्यावेळी संशोधन तथ्य किंवा घटनेतील वास्तविकता शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्या घटनेच्या किंवा तथ्याच्या अनेक अस्पष्ट बाजू पण
त्याच्या त्या अस्पष्ट बाजू ज्या स्पष्ट दिसत नाही, पण रिसर्च केल्यामुळे त्याला त्या बाजू स्पष्ट दिसतात. त्यामुळे नवीन संशोधनास प्रोत्साहन मिळते. तसेच पूर्वीच्या चुकी आणि दुसऱ्या जे आधी जे चुका झाल्या त्या दूर होतात. आणि नंतर आहे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातील समस्या. म्हणजे ज्या आपण जे दोन संशोधन पाहिले आहे, व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ, आता आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचे काय पाहणार आहोत, समस्या पाहणार आहे. सामाजिक शास्त्राचे अध्ययन करीत असताना संशोधकाला अनेक समस्यांना समोर जावे लागते. या समस्यांना व्यक्तिगत, पारंपरिक आणि परिस्थितीजन्य अशा विविध प्रकारचे आयाम असतात. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातील प्रमुख समस्या पुढील प्रमाणे आहे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातील समस्या पुढील प्रमाणे आहे. एक, भावनात्मक दृष्टिकोन प्रभाव, इम्पॅक्ट ऑफ इमोशनल अप्रोच. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातील ही समस्या संशोधकाची व्यक्तिगत स्वरूपाची असते. ही समस्या कशी असते? संशोधकाची व्यक्तिगत असते. म्हणजे ते भावना म्हणजे स्वतःच्या भावनावर, एक भावनावादी व्यक्तिमत्व. सामाजिक घटना, मानवी व्यवहार, संस्कृती, मूल्ये इत्यादी अध्ययनावर संशोधकाच्या व्यक्तित्व दृष्टिकोनाचा, मताचा, आवडीनिवडीचा आणि मूल्याचा अभिव्यक्तपणे प्रभाव पडत असतो. त्यामुळे बरेचदा संशोधकाचा तटस्थपणा बाजूला राहून त्या अभ्यास विषयाचा अर्थ लावला जातो. त्यामुळे अध्ययनात वस्तुनिष्ठता येत नाही. तसेच असे अध्ययन पक्षापूर्ण होते. संशोधक हा देखील स्वतः समाजाचा एक घटक असल्यामुळे त्या भावनात्मक दृष्टीचा संशोधन विषयावर प्रभाव पडणे हा एक अपरिहार्य घटक समजला जातो. दुसरा आहे स्वतःच्या ज्ञानासंबंधित भ्रमण. बरेचदा संशोधन विषयासंबंधी उपलब्ध असणारे सामान्य ज्ञान हेच अंतिम सत्य स्वरूपाचे ज्ञान आहे. म्हणजे तो स्वतःच्या ज्ञानामध्येच अडकून जातो. म्हणजे तो बाहेरचं काही नॉलेज ऍक्सेप्ट करू शकत नाही, कारण की त्याला ते एक प्रकारचं काय म्हणतात की त्याला इगो निर्माण होऊन जाते की मला पूर्ण ज्ञान आहे, मला ज्ञानाची आवश्यकता नाही बाहेर. त्यामुळे तो काय होतो, ब्लॉक होऊन जातो. त्याला कुठून जरी ते नॉलेज भेटत तर तो घेणार का नाही, त्याला स्वतःवरच ते गोष्टीसाठी काय होणार आहे, गव्हर्नमेंट होऊन जाणार आहे किंवा नाही. बरेचदा असं होत असते. सामान्य ज्ञान हे अंतिम सत्य म्हणजे स्वतः जोपर्यंत जो रिसर्चमध्ये जो शेवटपर्यंत पोहोचला पडताळणीवर, त्यालाच तो त्याची शेवटची स्टेप समजणार. या सामान्य ज्ञानाच्या कसोटीवर संशोधक आपल्या निष्कर्षाची तपासणी करीत असतो. अशा तपासणीवर या ज्ञानाचे विसंगत स्वरूपाचे निष्कर्ष निघाल्यास ते चुकीचे आहे की जे या सामान्य ज्ञानाचे सुसंगत ठरतात तेच यथार्थ आणि सत्य निष्कर्ष आहे, अशा संशोधकाचा भ्रमण असतो. तसेच संशोधकाला कधी कधी स्वतःच्या बुद्धीबाबत आणि ज्ञानाबाबत भ्रमज्य अहंकार असतो. मी तुम्हाला म्हटलं ना, कोणा माणसाला स्वतःच्या बुद्धी आणि नॉलेजविषयी खूप अहंकार असतो. म्हणून तो काय करतो, काही चांगल्या गोष्टी पण ऍक्सेप्ट करू शकत नाही, त्याला ते नॉलेज भेटत नाही, तो कोणता ज्ञान प्राप्त करू शकत नाही. अशा विकृत प्रवृत्तीमुळे वस्तुनिष्ठ अध्ययन करण्यास समस्या निर्माण होतात. एक भावनात्मक दृष्टी असल्यामुळे समस्या निर्माण होते. दुसरा आहे स्वतःच्या ज्ञानासंबंधित भ्रम असल्यामुळे, आणि तिसरा आहे व्यक्तिगत स्वार्थ म्हणजे त्याचा पर्सनल इंटरेस्ट म्हणजे स्वतःचा काही पर्सनल काही स्वार्थ असू शकतो. संशोधक हा सुद्धा एक माणूसच आहे. त्याचे ठिकाणी स्वार्थ, लोभ, मोह हे सर्व विकार असतातच. त्याच्या संशोधकाचे निष्कर्ष त्याच्या हिताच्या किंवा आवडीच्या सिद्धांताच्या विरोधात जात आहे. असे ज्यावेळी संशोधकाला वाटे त्यावेळी तो निष्कर्ष स्वीकारणार नाही. ज्यावेळी समजा तो एखाद्या टप्प्याचा असला आणि त्याला त्या याच्याविषयी काही विरोधाभास असला तर त्याला तो ते नावेच म्हणजे त्याला निष्कर्षाला तो स्वीकारणार का नाही. आपल्या मताचा आणि अभिव्यक्तीला अनुकूल असणाऱ्या सिद्धांताचा शोध तो सतत म्हणजे स्वतःच्या हिशोबाने तो काय करणार आहे, त्याच्यावर सिद्धांत ज्या सिद्धांतावर तो शोध घेणार आहे स्वतःच्या मताने. वास्तविक जे आहे ते नाही. सामाजिक समस्यांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि जटिल असते. त्यामुळे संशोधकाला स्वतःला हवे तसे सिद्धांत मांडणे फारसे कठीण जात नाही. संशोधकाची ही व्यक्तिमत्व स्वतःची दृष्टी सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता आणण्यात एक अडथळा ठरते. चौथा आहे परंपरा, श्रद्धा आणि मूल्य याचा प्रभाव. चौथा, संशोधक हा सुद्धा समाजाचाच एक घटक आहे. त्याच्या मनावर इतर मानवाच्या सांस्कृतिक विचार, परंपरा आणि मूल्य याचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. सामाजिक अध्ययन करीत असताना तो स्वतःला बाजूला ठेवू शकत नाही.
म्हणजे त्याच्यावर ज्या परंपरा आहे, अंधश्रद्धा आहे किंवा जे मूल्याचा प्रभाव त्याच्यावर पडणार, कारण की तो स्वतः पण एक मानव आहे, त्या समाजामध्ये राहून आहे, तर त्याच्यावर त्याचा परिणाम पडणारच आहे. सांस्कृतिक विचार, परंपरा आणि मूल्य याचा प्रभाव असणे हे स्वाभाविकच आहे. सामाजिक अध्ययन करीत असताना तो स्वतःला बाजूला ठेवू शकत नाही, त्यामुळे ते तटस्थता बाळगू शकत नाही. परिणामस्वरूप कोणत्याही घटनेचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणे त्याला अत्यंत कठीण जाते. तसेच कधी कधी संशोधकाचे निष्कर्ष संशोधकाच्या सामाजिक परंपरेचे आणि तत्त्वज्ञानाचे विरोधी स्वरूप धारण करतात. अशा वेळी निकोप, तटस्थता आणि वस्तुनिष्ठता सांभाळणे हे संशोधकाच्या समोरील एक आव्हान ठरते. म्हणजे तो कधी कोणत्या परंपराच्या, चालीरीतीच्या, रूढीच्या, अंधश्रद्धाच्या किंवा कोणत्या जीवनातील मूल्याच्या आहारी जाऊ शकतो. ह्या अशा समस्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून उद्भवू शकतात. त्याच्यात एक आहे संशोधक कार्यातील शीघ्रता. क्विकली रिसर्च कोणाकोणाला सवय असताना खूप फास्ट जायचे, म्हणजे रिसर्च लवकर झाली पाहिजे, पण ती कशी पण असो, ती पूर्ण वस्तुनिष्ठ आहे का, पूर्ण डीपमध्ये आहे का, त्याच्यामधून समाजाचे सर्व प्रॉब्लेम बाहेर निघाले आहेत का, आपण त्याच्यावर रिसर्च करू शकतो का, पूर्ण तयारी आहे का. बरेचदा सामाजिक जीवनात एखादी समस्या अतिशय तीव्र स्वरूपात धारण असते. या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणे, त्याच्यावर ताबडतोब उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते. तरी न ते ती एक काळजी गरज बनते. अशा वेळी संशोधक त्या समस्येचे अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त होतो. स्वाभाविकच असे अध्ययन अत्यंत घाईघाईने आणि शीघ्रतेने केले जाते. त्यामुळे अशा अध्ययनातून प्रतिपादन केलेले निष्कर्ष अचूक नसतात. सामाजिक समस्येचे गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेता संशोधनाला चिकाटीची आणि दीर्घ कालावधीची आवश्यकता असते. सामाजिक संशोधकाने घाई केल्यास त्याला वस्तुनिष्ठतेच्या तत्वाचे पालन करता येत नाही. त्यामुळे शिकवला म्हणजे एक स्टेपनी संशोधन करावे लागते. एक बारीक सामाजिक संशोधन करणे, काही रिसर्च करणे काही सोपी गोष्ट नाही. एका छोट्या गोष्टी करून पहिल्या स्टेपपासून शेवटच्या स्टेपपर्यंत जावं लागते. त्याच्यासाठी त्याला पेशन्स ठेवावा लागतात. तो फास्टमध्ये जाऊ शकत नाही, म्हणजे शीघ्रता करता येत नाही. आणि 6वा आणि शेवटचा मुद्दा आहे नैतिक पक्षपातता. म्हणजे सामाजिक संशोधनात अपरिहार्यपणे येणाऱ्या नैतिक पक्षपातता या दोषासंबंधी श्री लुडबंग यांनी असे म्हटले आहे की समाजात नीती आणि अनीती संबंधित काही कल्पना रूढ असलेल्या असतात. त्या कल्पना विशिष्ट समाजाचे वातावरण, परिस्थिती, स्वभाव, धर्म इत्यादी प्रभाव निर्माण होतात. आपल्या समाजामध्ये काहीतरी अशा समाजात नीतिमत्ता आहे, रूढी आहे, कल्पना आहे, त्या काहीतरी पहिलेपासून चालत आहे, रूढी आहे, काही सामाजिक वातावरण आहे, काही परिस्थिती आहे, स्वभाव आहे, धर्मांविषयी काही प्रभाव आहे. तर हे पहिल्यापासून चालू आहे. त्याच्यावर तुम्हाला एकदम छेडछाड करता येणार नाही. तुम्हाला त्याच्यातून म्हणजे कोणत्याही तबक्याला त्रास न देता, आपल्या कोणाच्या भावना न दुखवता, आपल्या समाजामध्ये कोणावर अत्याचार किंवा त्यांच्या भावना दुखवल्या नाही गेल्या पाहिजे, त्यांचा फायदा झाला पाहिजे त्याच्याकडून सर्वांचा, असा विचार करून पक्षपात न करता सर्वांचा विचार करून रिसर्च करणे संशोधकाला अंतर्मनावर व कल्पनावर प्रभाव असतो. त्यामुळे त्या रूढ कल्पनाच्या विरोधातील निष्कर्ष स्वीकारणे अवघड जाते. कोणतेही विज्ञान हे मूलतः निष्कर्षतेच्या प्रभावापासूनच अलिप्त असते, परंतु संशोधक हा सुद्धा माणूस असल्यामुळे त्याचे मन त्या प्रभावापासून मुक्त राहू शकत नाही. त्यामुळे रूढी, अनीती, कल्पना संशोधकावर प्रभाव पडतो. त्यामुळे कधीही दक्षता घेतली तरी न कळत वस्तुनिष्ठतेचा कटक बाजूला सारला जातो.